नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा पशुपालकांचा असा मला कमेंट होता की दूध वाढवण्यासाठी घरगुती पद्धतीने काय उपाय सुचवा किंवा घरच्या घरी काय असा काही उपाय सांगा की ज्यामुळे आमच्या गाईचं दूध वाढेल। तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। तर गाई म्हशीचं दूध मी जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने नक्की 100% दूध वाढतं। याचा आम्ही फील्डवर वापर करून बघितलेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला आहे, त्यानंतरच मी व्हिडिओ बनवत असतो हे तुम्हाला माहिती आहे। कारण मी याच्या अगोदर जे काय उपाय सांगितले असेल ते तुम्ही करून बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळालेलाच असेल। तर गाई म्हशीचं दूध केव्हा वाढतं? जर आपली गाय ही अनुवंशिक पद्धतीने जास्त दूध देणारी गाय असेल आणि तिचं दूध जर तिच्या क्षमतेपेक्षा जर कमी असेल त्यावेळेस आपण तिचं दूध वाढवू शकतो। परंतु ती जर गाय असेल किंवा म्हैस असेल तिची दूध उत्पादन क्षमता जर तेवढी असेल तर ते आपण तिला वाढवू शकत नाही, बरोबर। जर दुधाची क्षमता जास्त आहे परंतु ती दूध कमी देते त्यावेळेस आपण तिचं दूध वाढवू शकतो। आता हे कसं ओळखायचं? तर तिच्या अनुवंशिकता बघायची। ती जर आपल्या घरी जर कालवड किंवा जी पहिलं कालवड असेल किंवा वगार असेल ती जर आपल्या घरीच जर तयार झालेली असेल म्हणजे आपल्या गोठ्यातच तयार झालेली असेल तर आपल्याला तिची हिस्ट्री माहिती असते की तिची जी आई आहे ती किती दूध देत होती किंवा मग आपण तिला जो सिमेंट दिलेला आहे त्याचं हिस्ट्री किती आहे, ती किती दूध देणाऱ्या वळूचं किंवा मग त्या वळूची हिस्ट्री काय आहे त्यानुसार आपण ठरवू शकतो की तिचं दूध उत्पादन किती असणार आहे। तसंच म्हशीचं पण आहे। परंतु जर ती दूधच कमी देत असेल किंवा तिची अनुवंशिकता जर कमी असेल तर तिला आपण दूध असं वाढवू शकत नाही। तर हा पहिले मुद्दा, मी काय कोणाला फसवत नाहीये किंवा मग उगाच आपण बरेचसे व्हिडिओ असतात किंवा मग बरेच लोक काय पण सांगतात दूध वाढतं वगैरे, तर तसं काही नसतं। जर तिचं दूध अनुवंशिक तिचे किंवा मग तिची दूध देण्याची क्षमता जर जास्त असेल आणि ती जर दूध कमी देत असेल तरच हे जे उपाय सांगतो आपण ते उपाय त्यावर लागू होत असतात। तर आपण आज उपाय बघूया। तर त्यासाठी काय करायचं? तर सर्वात प्रथम 50 ग्रॅम मेथी घ्यायची, त्यासोबतच गाय असेल तर म्हशीचं तूप घ्यायचंय 100 ml किंवा 100 ग्रॅम आणि त्यासोबतच 50 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम म्हशीचं म्हणजे गायीसाठी जर आपल्याला उपाय करायचा असेल तर म्हशीचं तूप आणि म्हशीसाठी जर उपाय करायचा असेल तर गायीचं तूप घ्यायचं म्हणजे क्रॉस घ्यायचं। तर 50 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम तूप आणि 150 ग्रॅम गुळ हे एकत्र करायचं आणि हे द्यायचं केव्हा हे सर्व एकत्र करायचं। पण मेथी देताना जी आहे तर ती थोडी भरडून घ्यायची, अख्खी द्यायची नाही किंवा मग तिचे पावडरही बनवायची नाही, फक्त तिचे 4-5 तुकडे झाले पाहिजे मेथीचे, या पद्धतीने म्हणजे तिचा भरडा करायचा मेथीचा। आणि हा उपाय आपण शक्यतो जनावरांचा चारा वगैरे खाऊन झालेला असतो आणि ते आरामाची वेळ असते त्यावेळेस हा उपाय करायचा आहे। म्हणजे साधारण दुपारी 11-11:30च्या वेळेस हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय किती दिवस करायचा? तर 3 दिवस करायचा, फक्त 3 दिवस। त्यातच तुम्हाला त्याचा जो इफेक्ट आहे तो जाणून येईल। त्यानंतर आपण दर आठवड्याला हा उपाय करू शकतो। परंतु सुरुवातीला जे आहे तर आपण कंटिन्यू 3 दिवस हा उपाय करायचा आहे। हा मी फील्डवर हा उपाय करून बघितलेला आहे, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना मी हा प्रयोग सांगितला आणि त्यांचा फीडबॅक घेतल्यानंतर नक्कीच दूध वाढलेलं आहे। पण वाढलेलं कोणत्या गाई म्हशीचं आहे? तर ज्यांची क्षमता जास्त दूध देण्याची परंतु त्या दूध तेवढं देत नाहीये तरच ते दूध वाढणार। हे मी परत एकदा सांगतोय। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।